तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी आता शड्डू ठोकलाय। भाजप आणि अजित पवार गटातील 20 जागांवर लक्ष केंद्रित केलं असून अजितदादांच्या आमदारांविरोधात तरुण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले जाणार आहेत। दरम्यान मावळमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जोमाने विधानसभेच्या तयारीला लागलेत। लोकसभेनंतर विधानसभेतही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे। मावळमध्ये दोन्ही पक्षांनी तयारी सुरू केली आहे, तर शरद पवार गटातील तालुका अध्यक्ष दत्ता पडवळ हे देखील रिंगणात उतरण्याची शक्यता असून दुसरीकडे मावळचे आमदार सुनील शेळकेंची उमेदवारी ही जवळपास निश्चित झाली आहे। दरम्यान पवारांनी लढ म्हटलं की लढणार अशी प्रतिक्रिया दत्ता पडवळ यांनी दिली आहे, तर समोर कुणीही आलं तरी विजय माझाच होईल असा विश्वास सुनील शेळके यांनी व्यक्त केला आहे। असेल शेवटी लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिला आहे। मावळ तालुक्यात सुनील शेळकेने किती चांगले काम केलं तरी इथे काय सुनील शेळकेला बिनविरोध द्यायचा अशीतली कोणाची भावना नसल्याचं कारण नाही आणि ते होणे अशा अपेक्षा मी ठेवणे, परंतु इथे अनेक इच्छुक आहेत। साहेबांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं लढायला सांगितलं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ती एक सुवर्ण संधीच असेल, कारण साहेबांनी ज्या दगडाला शेंदूर लावला त्याचा देव झालेला आहे। आणि आत्ताच्या मागल्या लोकसभेला पाहिलं तर चांगले शेतकऱ्यांचे पुत्र, गोरगरिबांचे पुत्र खासदार झालेले आहेत। माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला जर साहेबांनी तिकीट दिलं तर मी लढण्याच्या तयारीत आहेच आहे। शेवटी जनता ठरवणार आहे। मावळ तालुक्यामधली जनता ही अत्यंत सुज्ञ आहे आणि ग्रामीण भागातला चेहरा म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर चान्स दिला तर मी साहेबांच्या तुतारी ह्या चिन्हाकडे लढण्याची तयारी मी ठेवलेली आहे। तर पुढची घटना ही अंधेरीमधून समोर येते। मद्यधुंद अवस्थेमध्ये कार चालवल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे। सूरज साव असे या व्यक्तीचं नाव आहे। दारूच्या नशेत दरवाजाला लटकून तो कार चालवत होता। अंधेरी परिसरामध्ये भर रस्त्यामध्ये ही स्टंटबाजी सुरू होती। अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर हा संपूर्ण प्रकार घडला होता। सुदैवाने या कारच्या धडकेत कुणालाही दुखापत झालेली नाही। मात्र आपण हे दृश्य पाहतोय, दारूच्या नशेमध्ये हा तरुण स्टंटबाजी करत होता। अंधेरीमधली ही दृश्य आहेत। सुदैवाने कोणालाही यामध्ये दुखापत झालेली नाहीये। मात्र कार चालकाला पोलिसांनी आता अटक केली आहे। तर पुढे एक दुर्दैवी बातमी समोर येते। पिंपरीच्या सोसायटीत स्लाइड गेट अंगावर पडून एका 3 वर्षाच्या चिमुरडीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। हृदय पिळवटून टाकणारी ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। गिरिजा शिंदे असे या चिमुरडीचं नाव असून तिच्या मृत्यूमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। घरातलं 3 वर्षाचं बाळ गेल्यानं परिवारामध्ये सुद्धा शोककळा पसरली आहे। बघायला आलो तर सगळं पूर्ण रक्ताने खाली भरलेले होते। नंतर उचललं तसंच तिकडं टाकला। मला एवढंच महत्त्वाचं आहे, हा 2दा-3दा झाले ही गोष्ट मला पहिली करून घ्यायला सांगायची आणि ते न्याय मला भेटायला पाहिजे। लोणावळा आणि कामशेत परिसरामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 18 लाखांचं ड्रग्ज आता जप्त करण्यात आलंय। जुन्या पुणे मुंबई महामार्गालगत लोणावळा इथं 5.5 ग्रॅम ड्रग्ज, तर कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 7.1 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। तर दोन्ही कारवाईंमध्ये 5 जणांना अटक करण्यात आली आहे। लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे।